ऐतिहासिक रंकाळा परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज सायंकाळी 5 वाजल्यापासून अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केली। या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली। महापालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना रंकाळा परिसरात पाचारण करण्यात आलं होतं। गेल्या सोमवारी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुरुवार आणि शुक्रवार रंकाळा परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं। 4ही विभागीय कार्यालय, इस्टेट, अतिक्रमण आणि अग्निशमन विभागानं समन्वय साधून ही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। अधिकृत हातगाड्या आणि केबिन्स वगळता अनधिकृत अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्यात। त्यानुसार रंकाळा टॉवर परिसरातील जावळाचा गणपतीपासून आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाली। या परिसरातील गणपती मंदिरासमोरील भागात असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच हातगाडी धारकांना आपलं साहित्य हटवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनानं दिल्या होत्या। मात्र सूचना देऊनही अतिक्रमण केलेल्या हातगाड्या आणि खोकीधारकांनी अतिक्रमण काढून घेतलेलं नव्हतं। त्यामुळे रस्ते आणि फुटपाथवर अनधिकृतपणे उभे असलेले कट्टे, आरसीसी बांधकामं, फलक जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यास सुरुवात करण्यात आली। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण कारवाईमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यानं रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती।